इमारत दिसते का समोरची बघा ही गोलाकार, ते आपल्या महाराजांच्या काळामध्ये 7 मजली होती, 7 4 मजली पडले, आता 3 मजली विजयस्तंभ. त्या काळात आपले राजे कोणता गड किल्ले जिंकून आले की याच्यावर पहिल्या भगवा ध्वज फडकावायचे, म्हणून इतिहासात विजयस्तंभ. खाली खिडक्यांना डिझाईन वाला गोलाकार दिसतो बघा समोर खाली, राण्यांची बाल्कनी. मेण्या दरवाजा आपण पाहिले ना, तिथून 6 राण्या संध्याकाळची वेळी मेण्यात बसून तिथे हवेशीर बसायला यायच्या. आणि अशीच बघा वरती की दगडामधली जी खिडक्या बंद केलेली बघा, ही महाराजांची बाल्कनी आपल्या घराची पुढील बाजूला असते, अशी गडाची पुढची बाजू आहे. राजा हवेशीर किंवा टेहळणीसाठी ते बसायला यायचे. आणि समोर कोपऱ्यात चौकोनी विटांची रूम दिसते वरती बघा, टाकसाळ, मिंट, आता पैसे असतात नोटा, तसं का राजमुद्रा, शिवराई कोण कॉइन तिथे बनवले जायचे. आता पैशांवरती लिहिलं जातं सत्यमेव जयते, तसं त्या काळात होतं प्रतिभाचंद्र लेखे व वर्दी विश्ववंदिता शाह सुनशिव शाह मुद्रा भद्राय राजेते. तसा प्रतिभाचंद्र कलेने वाढत जातो. ते शहाजी राजेंचे पुत्र शिवराय यांचं राज्य प्रतिभेच्या कलेने वाढत जाईल आणि राजमुद्रा ही लोक कल्याणासाठी होती, अशा राजमुद्रेचा अर्थ होता. समोर बघा हा चौकाने खड्डा दिसतो बघा समोर खाली, कोपऱ्यात दगडात त्रिकोण दिसतं की एलटी आकार बघा. याच्या आतमध्ये जमिनीमध्ये अंडरग्राउंड आडभाय दायची रूम आहे. याचं नाव आहे खलबात खाना. त्या काळात गुप्त मीटिंग सिक्रेट चर्चा करायला झाल्या तिथे आतमध्ये जाऊन केल्या जायच्या. त्या काळात ते गुप्तहेर होते. बहेरची नाही गावांच्या गडकिल्ल्यांच्या बातम्या आणून महाराजांना इथे सांगायचे, म्हणजे या कानाची बातमी या कानाला कळू नये, ते हे सिक्रेट रूम होतं बघा.